नमस्कार मंडळी. जेव्हा घरच्यांना वांग्याची भाजी आवडत नाही ना, तेव्हा वांग्याची अशी भाजी करून त्यांना खाऊ घालायची. बघा, मी गॅरंटी देऊन सांगते, घरचे म्हणतील अशीच वांग्याची भाजी करत जा, एवढी टेस्टी होते. तर मंडळी, सगळ्यात आधी ना वांगी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत. म्हणजे वांग्याची देठ कट करून घ्यायचे आहेत आणि 4 फोडी करून घ्यायचे आहेत. नंतर ते पाण्यात टाकायचे आहेत, म्हणजे वांगी काळी पडत नाहीत. आणि आता मसाल्यासाठी शेंगदाणे, कोथिंबीरीच्या काड्या, तुम्ही कोथिंबीरही वापरू शकता, खोबरं, घरचा मसाला, कांदा लसूण मसाला, मीठ आणि लसूण हे एकत्र वाटून घ्यायचे. शेंगदाणे जास्त बारीक होऊ द्यायचे नाहीत. वाटून घेतलं की वांग्यात हे सगळं भरून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर मग गॅसवर ठेवायची कढईत टाकायचं तेल तापलं की मोहरी टाकायची, जिरं, हळद हे टाकायचं आणि नंतर घरचा मसाला थोडा कमीच टाकायचा आहे, कारण आपण आधी मसाला घेतलेला आहे. मग टाकायचे भरलेले वांगे. थोडं कोमट पाणी टाकायचं आहे, म्हणजे मसाला करपत नाही. आणि झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी कोमट करायला ठेवायचं आहे. मंद आचेवर 5 मिनिटं वांगी वाफळून घ्यायचे आणि नंतर झाकणावर ठेवलेलं पाणी परत त्या वांग्यात टाकायचं आहे आणि परत 8 ते 10 मिनिटं वांगी वाफळून घ्यायचे. लास्टला कोथिंबीर टाकायची आणि तयार आहे आपली भरले वांग्याची रेसिपी. ही भाजी एवढी छान होते ना, की घरात वांगे दिसले की आपल्याला परत हेच भाजी बनवायला सांगतात. तर ती एवढी टेस्टी होते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही चुकत असेल तर माफ करा मित्रांनो. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. चला, भेटू नंतर.